राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पातालो जनी रूप पातालो जनी रूप पातालो जनी सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो
राम कृष्ण नामे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे दोन्ही साजे रे
देवीदास महाराज सवाई आणि गोरखमठ तिडवडी. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे. फुलिया पान कैरा सोडवा. फुलिया पान कैरा सोडवा. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे. राम कृष्ण नाम कृष्ण नाम हे दोन्ही साजे.
हृदय मंदिरी स्मरा रे आपुलिया पाना करा सोडवा आपुलिया पाना करा सोडवा Sa ni bani sa, pa ma ga ma pa ga.
कृष्ण नामे ये दोन्ही साजिरे राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पाणि मण्डन मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मदाल्भ्यां रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन् पुण्यानि मां परम भागवतां स्मरामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची माता विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानिल संतांचे रंजवू चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नामैसे देई प्रेम काही कळा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी राम कृष्ण नामे ये दोन्ही साजेरे राम कृष्ण नामे ये दोन्ही साजेरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील चिंतनीय अभंग सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल 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 अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आहे
तीनच चरणाचा आहे, परंतु अभंगाचा आशय फार सखोल आहे. तीनच चरण आहे अभंगामध्ये. माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये या मृत्यूलोकातील जन्माला आलेल्या मानवाला आत्मकल्याणाचा उपदेश करतात, आत्मकल्याणाचा सल्ला देतात. आणि जे सल्ला देतात, व्यवहारामध्ये एक वर्ग सल्ला देतो. आपण जर कोर्टामध्ये गेलो तर तिथं सुद्धा एक वर्ग सल्ला देणार आहे ना. वकील सुद्धा सल्ला देतो, परंतु वकील हा फुकटचा सल्ला देत नाही. कारण जर यदा कदाचित एखाद्याला सल्ला दिलाच तर तो सल्ला अंगावर येऊ शकतो, म्हणून फुकटचे सल्ले देत जाऊ नये. वकील म्हणून सल्ला फुकटचा देत नाही, परंतु संत महात्मे मात्र या समाजाचं हित व्हावं, या समाजाचा उद्धार व्हावा, आणि म्हणून संत महात्मे फुकटचे सल्ले देतात. फुकटचा सल्ला देतात म्हणजे का बरं? बुडत हे जन न देखावे डोळा, हे तो कळवळा म्हणून या. कारण संतांचं जे जीवन आहे, संतांचं जीवन हे जगाच्या कल्याण, संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. परोपकारा करता संत जीवन व्यतीत करतात. संतांचं जीवन जर आपण पाहिलं तर संतांचं जीवन समाजा करताय. जसं आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला आंबे आले आणि पिकलेला आंबा पाहिला खालून एकानं, आणि मग पिकलेला आंबा पाहिला आणि हातामध्ये दगड घेतला आणि पिकलेल्या आंब्याला फेकून मारला दगड. तर ज्या वेळेला दगड फेकून मारला, ज्यानं दगड मारला त्या झाडानं त्या माणसाला आंबा दिला. काय दिला? जो दगड मारतो आंबा पाहिजे ना, मग आंबा आलेला आहे आणि आंब्याला दगड फेकून मारला, तर त्या आंब्याच्या झाडानं दगड मारणाऱ्याला आंबा दिला. आंबा सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्या पाठीमध्ये हाणू द्या बरं एखाद्यानं दगड, काय देऊ आपण? पण झाड असं परोपकारी आहे की झाड ज्यानं दगड मारला त्याला फळ देतं, फळ म्हणजे आंबा देतं. म्हणून परोपकारा करता जसं झाडाचं जीवन आहे, परोपकारा करता जसं गायीचं जीवन आहे. गायीचं जीवन बघा, गाय सुद्धा दूध देते, तिचं दूध हे वासरा करता असतं, परंतु नुसतं वासरा करताच नाही, सगळं कुटुंब सगळा परिवार त्या दुधाचा उपयोग करत. म्हणजे गाय परोपकारा करता भगवंतानं निर्माण केले. सूर्य फुकटचा प्रकाश देतो ना. बघा, आपण घरामध्ये जी वीज वापरतो, ती वीज वापरत असताना महिना झाला म्हणजे आपल्याला बिल येतं. आपण वीज वापरतो तर ती वीज वापरतो किती, त्याकरता मीटर असतं. चोरून तिचा वापर करणं तो भाग वेगळा, परंतु घराच्या बाहेर मीटर बसलेलं आहे. तुम्ही किती वीज वापर केला त्यानुसार तुम्हाला वीज बोर्ड बिल पाठवतं. म्हणजे फुकटचा प्रकाश नाही, पण एवढा मोठा प्रकाश आहे, एवढा मोठा असणारा सूर्य आहे. सूर्याचा जो प्रकाश आहे, हा सूर्याचा प्रकाश फुकट आहे. फुकट आहे म्हणजे आजपर्यंत सूर्यानं कुणालाच बिल पाठवलं नाही. सूर्य हा परोपकारा करता एक विशेष विभूती भगवंतानं या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या वेळेला निर्माण केली. चंद्र प्रकाशशील आहे, फुकटचा प्रकाश देतो. रवीश चंद्रा घना, मेघ येतात धो धो असणारा पावसाचा वर्षाव करतात. मेघ परोपकारा करता भगवंतानं निर्माण केले. रवीश चंद्रा घना वृक्षा, नदीचं जीवन, जी असणारी गंगा गोमुखातून प्रगट झाली आणि आपल्या प्रियकराला म्हणजे समुद्राला आलिंगन देण्याकरता निघाली खळखळ खळखळ वाहत. पण त्याच गंगेमध्ये जो पापी मनुष्य आहे त्यानं जर स्नान केलं तर त्याचं पाप नष्ट होतं. त्याच गंगेच्या तीरावर असणारी वृक्ष वेली ही झाड आहे. त्या वृक्ष वेलीची भरण पोषण करत, वृक्षाचं भरण पोषण करत, वेलींचं भरण पोषण करत, त्या गंगेमध्ये वाघ आला पाणी पिण्याकरता तर त्यालाही पाणी देते. त्या गंगेमध्ये जर गाय आली पाणी पिण्याकरता, मग गंगा म्हणत नाही की गाय जी आहे तिचा स्वभाव वेगळा आहे आणि वाघाचा स्वभाव वेगळा आहे म्हणून वाघाला पाणी देणार नाही, मी फक्त गायीलाच पाणी देईल, असं नाही करत ना. म्हणून गंगेचं जीवन का फेडीत पाप ताप पोषित तिरींचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे.
गंगेचं जीवन परोपकारा करत आहे. वृक्षाचं जीवन ज्यानं वृक्ष लावला आणि जो वृक्ष तोडण्याकरता हातात कुऱ्हाड घेऊन गेला, का वृक्ष ज्यानं लावला, जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. वृक्षाचं जीवन परोपकारा करत आहे. म्हणून रविश्चंद्रा घना वृक्षा नदी गावश्च सज्जना. तसं संतांचं जीवन आहे. हे संतांचं जीवन येथे उपकारासाठी, परोपकार करण्याकरता संत या ठिकाणी येतात. आणि म्हणून येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी. ज्ञानेश्वर महाराज हे संत आहे. सगळेच संत महात्मे या असणाऱ्या कलियुगामध्ये जे जे काही संत आहे, मग या ज्या काही गोष्टी मी अगोदर आपल्याला सांगितल्या त्या परोपकारा करताच आहे. संत सुद्धा, संतांचं जीवन सुद्धा परोपकारा करताच आहे. पण संतांच्या जीवनामध्ये परोपकार करण्याची जी प्रवृत्ती आहे ती जरा वेगळी आहे. सूर्याची उपमा जर आपण संतांना दिली तर सूर्याची उपमा सुद्धा ती कमी पडते. चंद्राची उपमा दिली संतांना तर चंद्राची उपमा सुद्धा संतांना कमी पडते. मेघाची उपमा संतांना दिली तर मेघाची उपमा सुद्धा संतांना कमी पडते. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तेजे सूर्य तैसे स्वज्वळ. प्रकाश देण्यामध्ये या ब्रह्मांडामध्ये प्रकाशशील सूर्यासारखा दुसरा पदार्थ, दुसरी वस्तू नाहीये. तेजे सूर्य तैसे स्वज्वळ. पण त्याच्यामध्ये एक दोष आहे. सूर्यामध्ये काय दोष आहे? सूर्यामध्ये एक दोष आहे. जो उगवलेला सूर्य जो आहे तो मावळतो. इथं काय होतो? तेजे सूर्य तैसे स्वज्वळ परी तोही आस्तवे हे किडाळ. हा दोष आहे. चंद्राची उपमा संतांना दिली तर चंद्र सुद्धा पौर्णिमेलाच परिपूर्ण आहे, इतर दिवशी तो परिपूर्ण नाहीये. म्हणून तेजे सूर्य तैसे स्वज्वळ परी तोही आस्तवे हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे. निशंकपण सपांखरी पंचानन. म्हणून संतांचे जे उपकार आहे जगावर, महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. संत महात्मे जे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे, 700 वर्षापूर्वीचा कालावधी. माऊली ज्ञानेश्वर महाराज जिवंत समाधीला बसले. जिवंत समाधी आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज. समाधी संजीवन हरिपाठ. संजीवन समाधी म्हणजे जिवंत समाधीला बसले. ज्यांचा अधिकार रेडा बोलवू शकतात. रेडा बोलवू शकतात म्हणजे नुसता रेडाच बोलवला असं नाही, रेड्यासारखे माणसंही बोलवले त्यांनी. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटाला ज्ञानोबा माझा. रेडा बोलवू शकतात, जड भिंत चालवू शकतात. जड भिंत म्हणजे असणारी, अचल असणारी भिंत. चांगदेव महाराज ज्या वेळेला वाघावर बसून आले तर त्या वेळेला त्यांच्याजवळ वाघ आहे, आपल्याजवळ काही नाही. म्हणून भिंतीला आज्ञा केली. आज्ञा केल्याबरोबर चालविली जड भिंती. हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती. म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा जर आपण अधिकार पाहिला या ठिकाणीच तर रेडा बोलवू शकतात, जड भिंत चालवू शकतात, नवे नवे मेलेला माणूस जिवंत करू शकतात. हे सामर्थ्य साधूचं. कारण साधूच्या मुखातून निरर्थक शब्द निघतच नाही. साधू जे बोलतात ना, सहज जरी बोलले तरी त्यांच्या बोलण्यामध्ये निरर्थकपणा राहत नाही, लटिके वचन नाही. म्हणजे ते बोलतात तर त्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, निरर्थक बोलतच नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर सच्चिदानंद बाबाची ज्या वेळेला धर्मपत्नी आली आणि सच्चिदानंद बाबाचं तर अंत्ययात्रा निघालेली होती. आणि ज्या वेळेला तिनं माऊलींना पाहिलं, दर्शन घेण्याकरता खाली वाकली. खाली वाकल्याबरोबर माऊलीच्या मुखातून शब्द निघाला, सौभाग्यवती. सौभाग्यवती भव हा शब्द निघाल्याबरोबर त्या माऊलीने सांगितलं, म्हटले माऊली अहो माझं सौभाग्य तर चौघांच्या खांद्यावर निघालं. लोक त्यांना, कारण त्यांनी जगाचा निरोप घेतला. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला निरोप इथून घ्यावा लागतो, शेवट प्रत्येकाचा होतो.
त्यांचा मृत्यू झाला, अंत्ययात्रा निघालेली आहे त्यांची, आणि तुमचं दर्शन घेण्याकरता मी आले, तुम्ही म्हणता सौभाग्यवती भाऊ. आता कसा ताळमेळ बसावा, हा ताळमेळ कसा बसणार माऊली? पण साधूच्या मुखातून निघालेला शब्द माऊली ज्ञानेश्वर महाराज, सच्चिदानंद सच्चिदानंद तटतटा तुटते बंद, म्हणजे मेलेला माणूस जिवंत करण्याचं सामर्थ्य, मेले माणूस जित उठविल, हा अधिकार माऊलींचा आहे. असे असणारे हे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आहे. अभंग छोटासा आहे, परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणजे संत. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, आणि ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून. म्हणून संतांनी 4 वेदाचं सार, 6 शास्त्रांचं सार, 18 पुराणांचं सार, 18 ही पुराणे तर माहितच नाही आपल्याला वेद कशाला म्हणतात. वेदाचं सार 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, 4 वेदाचं सार, 6 शास्त्र आहे. शास्त्र माहित नाही आपल्याला, पण शास्त्राचं सार, सकळ शास्त्रांचा विचार, शास्त्राचं सार, वेदाचं सार, आणि 18 पुराणांचं सार. काय माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जे हरिपाठामध्ये वर्णन केलं, चहुवेदी जाण, 6 शास्त्री कारण, आणि 18 पुराणे. काय म्हणणं आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे, हरिसी गाते, हरीचं भजन करा, देवाचं भजन करा, रामाचं भजन करा. हरीचं भजन का? हरी से कोई नहीं बड़ा,
म्हणजे देवाशिवाय. म्हणून देवाचं भजन करण्याकरता देवे दिला देह भजना गोमटा. सुंदर असणारा नरदेह दिला, भगवंतांना फुकट दिला. याची देही घडे देवाचे भजन. हे भजन या मनुष्य देहामध्ये करता येतं, मनुष्य शरीरामध्ये करता येतं. म्हणून हरि भजन को मान रे प्यारे, हरि भजन को मान रे. नयन दिए दर्शन करने को, नयन दिए दर्शन करने को, कान दिए सुन ज्ञान रे. हरि भजन को मान रे बंदे, हरि भजन को मान रे. वदन दिया हरि गुण गाने को, वदन दिया हरि गुण गाने को, हाथ दिए करदान रे. हरि भजन को, हरीचं भजन करण्याकरता हे मनुष्य शरीर दिलं, म्हणजेच दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोला बाया वचन. कशा करता? जेणे तू जोडसी नारायण. नासे जीव पण भवरोग. एक जन्माचं दुःख आहे, एक मृत्यूचं दुःख आहे. प्रत्येकाच्या वाट्याला येणारं दुःख आहे. जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख. या जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून या मानवाचं कल्याण व्हावं याकरता संत महात्मे माऊली ज्ञानेश्वर महाराज युगाला अनुसरून एक असणारं सोपं साधन सांगतात. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. सोप्यातलं सोपं. अर्थात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी. सोप्यातलं सोपं साधन म्हणजेच नामसंकीर्तन साधन. कीर्तन साधन पै सोपे, जलकिल पापे जन्मांतरी. उपदेश करणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार काय बोलून गेलो मी. आणि ते माऊली ज्ञानेश्वर महाराज या मृत्यू लोकामध्ये, कारण मृत्यू लोकातला व्यवहारच सगळा उलटा आहे. उलटा सगळाच व्यवहार उलटा आहे. आपलं बोलणं सुद्धा व्यवहारामध्ये काही ठिकाणी बघा, बोलत असताना आपण सहज बोलतो. कीर्तनाला उभे राहिलो आपण भजनी म्हणून, तर मग आता ज्यांच्या डोक्यात टोपी नसेल त्यांनी टोपी घातली पाहिजे. सरळ सरळ म्हणतो आपण. डोक्यात टोपी, आपण डोक्यात टोपी घालतो का? डोक्यात टोपी घालणं म्हणजे काय भाऊ? डोक्यात टोपी घालता येत नाही माणसाला, डोक्यावर टोपी ठेवावी लागते. पण सरळ म्हणतो आपण की डोक्यात टोपी. डोक्यात टोपी नाही घालत आपण, डोक्यावर टोपी ठेवतो. पायात चप्पल घाला. आता पायात चप्पल घालायची असेल तर पायामध्ये चप्पल नाही घालत आपण, चपलीमध्ये पाय घालतो. उलटाच व्यवहार आहे. अंगामध्ये शर्ट घाल. अंगामध्ये शर्ट कसा घालता येईल? अंगामध्ये शर्ट म्हणजे या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज जसं एके ठिकाणी एक वर्णन करतात की हा कटकटा हे ओखटे ये मृत्यू लोकीचे उफराटे येत अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू तरी झड सोडून वहिला निघ ये भक्तीशी वाटे लाग जिया पावसे अव्यंग निज दाम माझे. हा मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तर एकाची जयंती होते. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर एकाची पुण्यतिथी होते. जरी साधू असला तरी साधूची पुण्यतिथी होते आणि एका वर्गाचं वर्ष श्राद्ध होतच ते प्रत्येकाचं होतं. म्हणून या मृत्यू लोकामध्ये उपजे ते नाशे नाशले ते पुनरपी दिसे. अर्थात ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत. महाराज म्हणतात उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ उसा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका.
तैसा काळ लोकांनी तसे आतापर्यंत कितीतरी गेले, बहुत जन गेले, नाही आले मागुती न देखो. काय झाले, त्यांचं वर्ष श्राद्ध केला, विधी केला, दशक्रिया विधी केला, सगळं काही कर्मकांड आपण करतो, पण गेले कुठं भगवान जाणे. महाराज म्हणतात बहुत जन गेले, चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले, नाही आले मागुती न देखो. काय झाले, काय झालं त्यांचं, न देखो काय झाले, कान तरी ऐकत. मृत्यू लोकामध्ये आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा विचार केला तर खूप गेले. आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला, आजा गेला पंजा मेला बाप बसना गेला. देखत देखत ना तू पण तो तैसा झाला, देखत देखत ना तू पण तो तैसा झाला, देखत देखत ना तू पण तो तैसा झाला, देखत देखत ना तू पण तो तैसा झाला. जागा पाठी भयाने मोठे, भंडारी वाजून रीता डाबलाई कोठे, उठा उठा वाटी भयाने मोठे, भंडारी वाजून रीता डाबलाई कोठे. असे प्रमाण म्हणायला फार गोड वाटत बरं का. प्रमाण म्हणायला म्हणजे आम्हालाही, परंतु एक मन आहे, ज्याचं जळत त्याला कळत, ज्याचं जळत त्याला कळत. परिवारामध्ये, कुटुंबामध्ये ज्या वेळेला अचानक असा प्रसंग येतो, आणि तो अचानकच येतो. संत महात्मे म्हणतात, येथे नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. म्हणून एका वर्गाचं वर्ष श्राद्ध होतं आज, ज्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. उपस्थित 12 हाती परिवार आणि ज्या माऊलीला, ज्या मातोश्रींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. मातोश्री श्री आमच्या कैलासवासी शांताबाई मच्छिंद्र पाटील 12 हाते यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समस्त 12 हाते पाटील परिवारामध्ये त्यांच्या पश्चात मुली आई आमच्या श्री लताबाई दत्तू पाटील दंडे, त्याचप्रमाणे नंदाबाई एकनाथ पाटील कराळे, त्याचप्रमाणे हिराबाई लखुचंद पाटील कराळे, त्याचप्रमाणे ललिताबाई ज्ञानेश्वर पाटील निळे, त्याचप्रमाणे सरलाबाई भारत पाटील निळे. मुलगा आहे आमचे श्री भगवान मच्छिंद्र पाटील 12 हाते. तर समस्त 12 हाते पाटील परिवार आणि ज्या माऊलीला, ज्या मातोश्रींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं, आमच्या शांताबाई श्री मच्छिंद्र पाटील 12 हाते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही भगवंताची 2-5 मिनिटं कीर्तन रूपी सेवा आहेत. कारण वर्ष श्राद्ध हा एक विधी आहे, हे एक प्रकारचं कर्मकांड आहे. 2 प्रकारचे कर्म असतात. वेदबोधित शास्त्रामध्ये 2 प्रकारचे कर्म आहे, एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म, असे 2 प्रकारचे कर्म आहे. त्या विहित कर्म म्हणजे काय? विहित कर्म म्हणजे शुभ कर्म, विहित कर्म म्हणजे चांगलं कर्म. विहित कर्म शब्दाचा अर्थ होतो शुभ कर्म, चांगलं कर्म, आणि जे शास्त्रानं आपल्याला करायला म्हणून सांगितलं आहे त्याला म्हणतात विहित कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे अशुभ कर्म, निषिद्ध कर्म म्हणजे वाईट कर्म, निषिद्ध कर्म म्हणजे जे करू नये माणसानं, आणि ते केलं असता माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं. म्हणजे निषिद्ध कर्माची जर उदाहरणं आपण पाहिली, निषिद्ध कर्म ज्याला नरकाला जायचं असेल, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्यानं निषिद्ध कर्म केलं पाहिजे. निषिद्ध कर्म म्हणजे अशुभ कर्म, वाईट कर्म. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अरे हे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझ भावे, द्यूत कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा. जर नरकाला जायचं असेल तर वाईट कर्म करा. वाईट कर्म जीवनामध्ये केलं तर त्याची फळं भेटतात माणसाला. जरी मृत्यू लोकातून एखादा स्वर्गाला गेला, मृत्यू लोकामध्ये ज्यानं सत्कर्म केलं, पुण्यकर्म केलं, पुण्यकर्माच्या जोरावर जो स्वर्गाला गेला, आणि स्वर्गाला जाऊन जर यदा कदाचित त्याच्याकडून जर पाप कर्म जर घडलं तर त्याला सुद्धा त्याचं फळ, त्याचा दंड दिला जातो. जसं महाभारतामध्ये राजा नहुष होता, नहुष राजा, आणि तो नहुष राजा वरील स्वर्गातील इंद्राकडून काहीतरी चूक घडली, आणि त्यामुळे त्याला आपलं इंद्रपद सोडावं लागलं, इंद्राला वरच्या. आणि या असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये मग सप्तऋषींनी एकत्रित येऊन पाहिलं, आता तो इंद्र त्या राजसिंहासनावर नाही,
आणि मग आता तो इंद्र जर त्या राजसिंहासनावर नाही तर मग आता ते स्थान तसं रिक्त ठेवता येत नाही. मग असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर नहुष राजा होता. ज्या नहुष राजानं जवळजवळ 99 यज्ञ केले होते आणि 100वा यज्ञ करण्याच्या तो तयारीत होता. कारण स्वर्गलोक जो आहे, स्वर्गा पुण्यात्मके पापी जे पापात्मके पापे नरका जायचे, मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. जो 100 यज्ञ करतो त्याला स्वर्ग मिळतो. आणि नहुष राजानं जवळजवळ 99 यज्ञ केले आणि 100वा यज्ञ करण्याचा तो तयारीत आहे, पण अजून तो पूर्ण झालेला नाहीये. वरील स्वर्गातल्या इंद्राकडून काहीतरी चूक झाली आणि त्यामुळे त्याला ते इंद्रपद सोडावं लागलं. मग आता ते स्थान तसं रिक्त ठेवता येत नाही. मग अशा वेळेला सप्तऋषी एकत्रित आले. भूमंडळावर पाहिलं मृत्यूलोकामध्ये नहुष. ज्या नहुषानं 99 यज्ञ केले, मग आता 100वा यज्ञ करण्याच्या तयारीत आहे. आणि आता एक काम करा, काय आता हा 100वा यज्ञ त्यानं केल्यात जमा धरा, म्हणजे त्यानं तो केला असा त्याचा अर्थ. आणि त्याला सप्तऋषींनी जसं उचललं नेलं कुठं, स्वर्गामध्ये गेली. स्वर्गामध्ये गेल्यानंतर हा नहुष आहे, एखाद्या असणाऱ्या सिंहासनावर एखादा अयोग्य व्यक्ती बसला, म्हणजे अनाधिकारी व्यक्ती जर एखाद्या स्थानावर बसला, त्याची जर पात्रता नसेल, योग्यता नसेल, अधिकार नसेल, तर तो व्यक्ती त्या स्थानावर गेल्यानंतर काहीतरी त्याच्याकडून अनुचित प्रकार घडू शकतो. म्हणून हा असणारा नहुष ज्या वेळेला स्वर्गातल्या राजसिंहासनावर बसला, 33 कोटी देव त्याच्या समोर होते. अनेक असणाऱ्या दिव्य देवांगना, उर्वशी, तिलोत्तमा, रंभा, अनेक देवांगना त्यानं पाहिल्या. आणि मग तो विचारायला लागला त्या देवगणांना की या असणाऱ्या देवांगना कोण आहे. सांगितलं, महाराज तुमच्या सेविक आहे, तुमच्या दासी आहे. आणि हे देव म्हटले, हे सगळेच्या सगळे आम्ही तुमचे सेवक आहोत. पूर्वीच्या इंद्राची एक पत्नी होती शची. तिचं लावण्य, तिचं सौंदर्य यानं पाहिलं तिथं गेल्यानंतर, तर तिला पाहिल्यानंतर याच्या अंतःकरणामध्ये तिच्याबद्दल आसक्ती निर्माण झाली. म्हटली ही कोण आहे. म्हटली ही पूर्वीच्या इंद्राची पत्नी आहे शची. म्हटले पूर्वीचा इंद्र कुठे गेला. पूर्वीचा इंद्र गेला म्हटले, त्याच्याकडून काहीतरी चूक झाली त्याची आणि त्याला हे स्थान सोडावं लागलं. मग आता पूर्वीचा इंद्र इथं नाही. म्हटले नाही. मग आता मी इंद्र आहे. म्हटले हो. मग आता मी इंद्र तर ही इंद्राणी म्हणजे ही पूर्वीचा इंद्र नाही, आता मी इंद्र आहे. मग आता मी इंद्र तर ही इंद्राणी म्हणजे हिनं मला स्वीकारलं पाहिजे तिच्या, कारण ती एक पतिव्रता होती, पूर्वीच्या इंद्राची होती पत्नी. आणि तिच्या पुढे आता हे संकट उभं राहिलं आणि हा म्हणतो की मला हिनं वरलं पाहिजे. ज्या वेळेला तिच्यावर हे संकट आलं, ती आपल्या महाली गेली स्वर्गामध्ये. महालात गेल्यानंतर ती फुल टेन्शन मध्ये आली ती तिथं आणि विचार करायला लागली आता काय करावं. हा नवीन राजसिंहासनावर बसलेला असणारा इंद्र हा माझी अपेक्षा करतो, आता काय केलं पाहिजे. नारदांचं स्मरण केलं. नारदजी आले तिथं. नारदाने सांगितलं, कसली काळजी करते म्हणे तू. काळजी करण्याचं कारण काय आहे. चिंता करत असताना दिसली. तिनं सांगितलं चिंतेचं मोठं कारण आहे. काय म्हटले, आता जो सिंहासनावर बसलेला जो इंद्र आहे म्हणजे नहुष आहे राजा, तू माझी अपेक्षा करतो, माझ्याकडे वाईट नजरेनं पाहतो आणि माझी इच्छा तो करतोय. नारदांनी सांगितलं, कशा करता घाबरते. मी नारद आहे ना. नारद म्हणजे नारद, हाती घेतलेलं काम कधीच रद्द ज्यांचं होत नाही ते नारद. त्याने सांगितलं कशाला घाबरते. एक पत्रिका लिही म्हणे, एक चिठ्ठी लिही आणि त्या चिठ्ठीवर असं लिही काय की नवीन बनलेले इंद्र महाराज, मी तुमचा स्वीकार करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. काय अट आहे तुमची. म्हणजे त्या पत्रिकेवर असं लिहायचं की मी तुमचा स्वीकार करायला तयार आहे, मी हातामध्ये फुलाचा हार घेऊन तुमच्या गळ्यामध्ये घालण्याकरता, पती रूपानं वरण्याकरता तुम्हाला मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. काय म्हटले की आजपर्यंत जगामध्ये जे वाहन कुणीच वापरलं नाही अशा वाहनावर बसून या. वाहन बसण्याचं साधन अशा वाहनावर बसून या की जे वाहन आजपर्यंत कुणी वापरलं नाही. नहुषानं म्हणजे चिठ्ठी लिहिली. ती चिठ्ठी त्या इंद्राच्या हातामध्ये ज्या वेळेला आली, इंद्र पाहिलं, ती चिठ्ठी वाचली की मी तुमचा स्वीकार करायला तयार आहे, फुलाचा हार तुमच्या गळ्यामध्ये घालून तुम्हाला पती रूपानं वारण्याकरता तयार आहे, परंतु एक खाली अट होती. अट म्हणजे अशा वाहनावर तुम्ही माझ्या महालामध्ये बसून या की जे वाहन आजपर्यंत कोणीच वापरलं नाही. त्यानं पाहिलं ब्रह्मांडामध्ये कोणतंच वाहन रिकामं दिसत नाही त्याला. छोटासा उंदीर सुद्धा गणपती बाप्पानं सोडला नाही. आता
त्यानं पाहिलं आणि विचार करत असताना त्याच्या लक्षात आलं काय, की सगळ्यांची वाहनं जवळजवळ सगळ्यांनी वाहनं गुंतलेलीच आहे, म्हणजे उच्चिष्टच आहे, पण आजपर्यंत साधूचं कोणी वाहन केलं नाही ना. हा, याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. आजपर्यंत साधूचं वाहन कोणी केलं नाही. मग काय, तो नहुष म्हणजे इंद्रच होता. पालखी एक तयार केली, पालखी सजवली आणि सप्तऋषींना बोलावलं साधूला आणि सांगितलं एक काम करा म्हटलं. आता बोलावल्यानंतर त्यांनी पाहिलं नवीन आहे, याला अजून स्वर्गातला अनुभव नाही. म्हटले जय हरी त्या साधूंना. त्यांनी पाहिलं नवीन दिसतो जय हरी, त्यांनी केलं जय हरी. म्हटले ही पालखी दिसते. सप्तऋषींनी पाहिलं, हो म्हटले पालखी दिसते. मग ही पालखी तुम्हाला खांद्यावर घ्यायची म्हणे. आता त्यांना असं वाटलं काही मिरवणूक आहे तिथं, हा नवीन आहे, काहीतरी मूर्ती ठेवलेली असेल पालखीमध्ये. म्हणजे मूर्ती नाही म्हणे, मूर्ती नाही ठेवलेली, पण मूर्ती बसणार आहे म्हटले त्याच्यामध्ये. मूर्ती बसणार आहे त्याच्यात. कोण बसणार आहे म्हटले, ही मूर्ती मी त्या पालखीमध्ये बसणार आहे आणि ती पालखी तुम्हाला खांद्यावर घ्यायची, कारण उच्चिष्ट वाहन नाही नाहीये. आणि त्या पालखीमध्ये नहुष बसला. त्या ठिकाणी गेल्यानंतर निषिद्ध कर्म जे घडतंय, तर या ठिकाणी त्या पालखीमध्ये ज्या वेळेला नहुष बसला आणि बसल्यानंतर सांगितलं उचला पालखी. आता उचलली त्यांनी, पण उचलली ज्या वेळेला पालखी खांद्यावर सप्तऋषींच्या ज्या वेळेला पालखी निघाली, तर त्या वेळेला हा नहुष राजा याला घाई झाली. कुठं जायची, शुचीकडे जायची घाई झाली. आणि म्हणून हा पालखीमधून बसल्या बसल्या त्या असणाऱ्या सप्तऋषींना म्हणू लागला, अरे चला लवकर चला, सरसर चला, सरसर चला. आता साधू आहे ते, त्यांचं चालणं शांततेचं चालणं, मंद गतीचं चालणं. हा म्हणायला लागला की सरसर चला, सरसर चला. त्यामध्ये दुर्वासा होते, त्यांना राग आला. राग आल्याबरोबर दुर्वासा ऋषी बाजूला झाले आणि नहुष राजाला त्या ठिकाणी शाप दिला. कर्माचं फळ, निषिद्ध कर्माचं फळ. म्हणजे नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला. नेनसे काय सांगितलं, आम्हाला काय म्हणतो तू सरसर चला, सरसर चला. अरे तूच सर्प होऊन पड. सर्प होऊन पड म्हटल्याबरोबर नहुष स्वर्गाधिपती झाला, परी तो रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला. म्हणजे साप झाला, साप, तो भुजंगत्व पावला. नेनसे काय महाराज म्हणतात, त्याकरता निषिद्ध कर्म करू नये. 7 प्रकारची व्यसन आहे शास्त्रामध्ये. द्यूतम च पानम मदिराच वेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयन्ति. निषिद्ध कर्म करू नये. मग कोणतं कर्म करावं? विहित कर्म करावं. विहित कर्म म्हणजे काय? विहित कर्माचे 4 प्रकार आहे. आता डोक्याहून कीर्तन जात असेल तुमच्या, हे काय लावलं, नित्य कर्म, विहित कर्म, निषिद्ध कर्म. पण हे जे कर्मकांड आपण करतो, वर्ष श्राद्ध हा जो विधी करतो, याचा विषय शास्त्रामध्ये येतो. मग विहित कर्म म्हणजे चांगलं कर्म, विहित कर्म म्हणजे शुभ कर्म, विहित कर्म म्हणजे जे आपल्याला शास्त्रानं करायला म्हणून सांगितलेलं आहे, त्याला म्हणतात विहित कर्म. विहित कर्माचे 4 प्रकार आहे. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त हे 4 प्रकारचे कर्म आहे. त्यामध्ये नैमित्तिक कर्म ज्याला म्हणतात त्याला म्हणतात वर्षश्राद्ध. नैमित्तिक कर्म म्हणजे जसं चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल. रोज असतं का चंद्रग्रहण, सूर्यग्रहण? नाही. निमित्तानुसार येणारं जे कर्म आहे त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. आणि नैमित्तिक कर्मामध्ये वर्षश्राद्ध हा विधी येतो. वर्षश्राद्ध म्हणजे आपल्या कुटुंबातून, आपल्या परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ जो विधी शास्त्र आपल्याला श्रद्धायुक्त अंतःकरणानं करा असं म्हणून सांगतं त्याला म्हणतात वर्षश्राद्ध. वर्ष म्हणजे 12 महिने झाले म्हणून वर्ष. आणि श्राद्ध म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ हा विधी श्रद्धायुक्त अंतःकरणानं करावा, त्याला म्हणतात वर्षश्राद्ध. आता झालं वर्षश्राद्ध. मग वर्षश्राद्ध झालं, हा विधी आपण कर्तव्य म्हणून या ठिकाणी केला. आपलं कर्तव्य आणि कुणाचे तरी ऋण आपल्यावर होते, कुणाचे तरी उपकार आपल्यावर होते. या उपकारातून, या ऋणातून आपली मुक्तता झाली. पण आता आपला नंबर लागणार आहे एक दिवस, कारण आपलं सुद्धा असं बोर्ड लागेल. आणि त्या ठिकाणी मग लिहिलेलं असेल, कै म्हणजे कैलासवासी, वै म्हणजे वैकुंठवासी, स्व म्हणजे स्वर्गवासी. म्हणजे याचा अर्थ संत महात्म्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आपल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य आहे, ते कर्तव्य आपण या ठिकाणी पार पाडावं, ते कर्तव्य आपण करावं. परंतु एक दिवस आपलाही नंबर लागणार आहे, म्हणजे वर्षश्राद्ध होणार आहे. म्हणजे असं म्हणतात ना की ज्याची बारी झाली त्याचा 13वा होतो.
म्हणजे प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर देव आज्ञा होणार. म्हणजे किती वाजता होणार हे नाही, परंतु शक्यतो जवळजवळ 4-5च्या सकाळच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावर देव आज्ञा प्रत्येकाला होती. मग देव आज्ञा होणार म्हणजे याला मृत्यूलोक म्हणतात. मग महाराज म्हणतात की या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर जर आपल्यालाही मरावं लागणार. मरण आवडत नाही कुणाला, कुणाला आवडतं? माऊली ज्ञानेश्वर महाराजचा शब्द आहे की आगा मर हा बोलू न सहती आणि मिलिया तरी रडती. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कुणाला मरावं वाटत नाही, परंतु या ठिकाणी आल्यानंतर तर मात्र सिकंदर होता ना, सिकंदर, तो सिकंदर परदेशातला होता आणि बरेच असे आतंकवादी जे परदेशातले होते ते भारतामध्ये आले आणि भारत देश आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला सुद्धा तो सिकंदर आला भारतामध्ये, भारत आपल्या हातामध्ये काबीज करण्याचा प्रयत्न सिकंदर करतो. पण 2 तासाच्या कीर्तनामध्ये 2 गोष्टी माणसानं शिकल्या पाहिजे, विसरू नये त्या 2 गोष्टी. 2 तासाचं कीर्तन असतं, त्यामुळं 2 तासाच्या कीर्तनामध्ये 2 गोष्टी ऐकायला विशेष करून मिळतात. त्या 2 गोष्टी, दो बातन सो याद रख जो चाहे सो कल्याण. ज्याला आपलं कल्याण, आपलं हित, आपला उद्धार व्हावा असं वाटतं, त्यांना 2 तासातल्या 2 गोष्टी आवर्जून ऐकाव्या. दो बातन सो याद रख जो चाहे सो कल्याण, नारायण इत मौत को दूजो श्री भगवान. एक देवाला विसरू नये आणि एक मृत्यूला विसरू नये. आणि मृत्यूला विसरला सिकंदर. आला भारतामध्ये, भारत आपल्या हातामध्ये घेण्याकरता नाही ते षड्यंत्र त्यानं केले आणि एक दिवस आजारी पडला. शरीर आहे, शरीराला रोग होणार, कारण शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. मनुष्याला मारावं लागतं. आणि आजारी पडला आणि डॉक्टर आले, वैद्य आले, तपासणी केली, नाडी परीक्षा केली. वैद्यानं सांगितलं, सिकंदर साहेब तुमचं आयुष्य फार थोडं राहिलं. हा, थोडं राहिलं? अरे मी जीवनामध्ये खूप काही कमवलेलं आहे, संपत्ती ऐश्वर्य आहे, खूप काही कमवलेलं आहे, त्याचा काही उपयोग? म्हटले त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण मी जे कमवलं, जिंदगी है जब तक है जिंदगी तब तक खूब कमा लो हीरे माणिक मोती, लेकिन एक बात याद रखना कफन को जेब नहीं होती. मेलेल्या माणसाच्या अंगावर जो कपडा पांघरवतात त्याला खिशे राहत नाही, म्हणजे नेता येत नाही. म्हणून वैद्यानं सांगितलं की तुम्ही कमवलेले जे धन आहे, जे ऐश्वर्य आहे, तिचा उपयोग इथं नाही होणार. मग सिकंदरला तर कळाला की मृत्यू तर होणार आहे, मरावं लागणार आहे, परंतु मी मृत्यूला विसरलो. भारतामध्ये येऊन भारत आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, पण मृत्यूला विसरलो मी. मग आता मृत्यूला विसरलो आणि मरावं लागणार आहे. माझा मृत्यू झाल्यानंतर जसं लोक मरतात तसंच माझी अंत्ययात्रा लोक काढतील. अशा वेळेला सिकंदर प्रधानजीला बोलावलं, प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी आता एक काम करा, माझा मृत्यू झाला ना, माझा मृत्यू झाल्यानंतर ज्या वेळेला अंत्ययात्रा निघेल तर त्यावेळेला एक गोष्ट, महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा. काय? मी माझ्या जीवनामध्ये जे धन कमवलं, जे काही कमवलं, अंत्ययात्रेच्या वेळेला माझे 2 हात 2 बाजूला ठेवा आणि एका हाताच्या बाजूला जे काही धन आहे, संपत्ती आहे, ती घेऊन चला. आणि दुसऱ्या हाताच्या बाजूनं जे 24 तास माझ्या सेवेमध्ये होते नोकर चाकर, ते एका बाजूनं, दुसऱ्या हाताच्या बाजूनं चला. अशा पद्धतीची असणारी अंत्ययात्रा त्या ठिकाणी सिकंदरची ज्या वेळेला निघाली, सिकंदरचा मृत्यू झाला, अंत्ययात्रा निघाली. आणि अंत्ययात्रा ज्या वेळेला सिकंदरची निघाली तर ते अंत्ययात्रेतून सिकंदरनं जाता जाता जगाला एक संदेश दिला, सगळ्यांना संदेश दिला. सिकंदर म्हणतो, या असणाऱ्या भारतामध्ये आलो, सगळं काही कमवलं मी, परंतु मी देवाला विसरलो, मी मृत्यूला विसरलो. म्हणून तो जाता जाता संदेश देतो की याद रख सिकंदर के हौसले बुलंद थे, याद रख सिकंदर के हौसले बुलंद थे, लेकिन एक बात याद रखना, सिकंदर के हौसले बुलंद थे, जब चला दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. सिकंदर मृत्यूला विसरला. मृत्यूला विसरू नये. मृत्यूला विसरायचं नसेल तर त्याकरता देवाला विसरू नये. देवाला विसरायचं नाही याचा अर्थ माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याकरता महत्वाचं साधन या नरद्याला आल्यानंतर केलं पाहिजे. आणि ते साधन, त्या साधनाचाच विचार माऊली ज्ञानेश्वर महाराज युगाला अनुसरून करतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. रामकृष्ण नाम ही दोन्ही साधीर, रामकृष्ण नाम ही दोन्ही साधीर, रामकृष्ण
आपुलिया मन करा सोडवना आपुलिया मन करा सोडवना हृदय मंदिर करागार हृदय मंदिर राम कृष्ण नामी ही दोन्ही सजीन हृदय मंदिरी स्मरणारे हृदय मंदिरी स्मरणारे साधन आहे हे आत्मकल्याणाचं साधन आहे. कारण कलियुग आहे. कलियुगामध्ये इतर साधन अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलीन गडीची साधन खूप काही देवाकडे घेऊन जाणारी साधन आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं साधन या कलियुगामध्ये आणि ते कलियुगातलं साधन म्हणजेच कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन 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 तेने नारायण तेने नारायण तेने नारायण कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगामध्ये देवाच्या प्राप्तीचं हे साधन आहे. एक देवाच्या प्राप्तीचं साधन कलियुगामध्ये जिंदगी है जब तक फुरसत न मिले काम से. वेळ नाही कुणाला. कधी कीर्तन आटोपतं असं होतं. वेळच नाही ना. जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से. जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से. बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. थोडा वेळ काढ म्हणले नारदजी वाल्या कोळ्याला. वाल्या कोळ्याचा ज्या वेळेला सहवास वाल्या कोळी पातकी भूमंडळी. कारण त्या रस्त्यानं जाणारा जो मनुष्य आहे त्याला तो मारत होता आणि त्याच रस्त्यानं नारायण नारायण भजन करत ज्या वेळेला नारदजी गेले. नारदांनाही अडवलं. नारदांनी सांगितलं का रे बाबा मला का अडवलं. म्हटले माझा धंदाच आहे तो. पण नारदजी म्हणतात की दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आमचा हा धंदा आहे आणि तुझा धंदा म्हणले मला माणसं मारायचा धंदा आहे माझा. या रस्त्यानं जो येईल त्याला मी मारतो. पण नारदांनी पाहिलं की अशा प्रकारचं वर्तन हे चांगलं नाही. अशा प्रकारचा दुराचारीपणा हे चांगलं नाही. असं जर वागणं याचं जर भविष्यामध्ये उत्तर वाढत गेलं तर हा नरकाला जाईल. सांगितलं अरे बाबा असं वागू नको. लोकांना का बरं मारतो तू. खूप समजावून सांगितलं. ऐकत नाही. त्यानं सांगितलं माझं कुटुंब माझा परिवार याच्यावर सगळा अवलंबून आहे. पोट पाण्याचा प्रश्न आहे. अशा वेळेला समजावून सांगितलं आई वडिलांचं भरण पोषण करावं लागतं. पत्नीचं मुलाबाळांचं भरण पोषण करावं लागतं. पण नारदांनी ज्या वेळेला उपदेश केला की बाबा असं वागणं चांगलं नाही. मृत्यूच्या नंतर तुला नरकाला जावं लागेल. नरकाला मला नरकाला जावं लागेल म्हटल्याबरोबर तो घाबरला. त्याने सांगितलं मला नरकाला जावं वाटत नाही महाराज. नरकाला जावं वाटत नाही परंतु असं कर्म करतो ना आता तू आणि हे कर्म जर वाढत गेलं तर नरकालाच जाशील. कारण कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरी सकळ. नारदांना सांगितलं की मी आता काय केलं पाहिजे. आता माझ्याकडून तर हे कर्म घडत आहे. अशा वेळेला नारदाने उपदेश केला. सांगितलं त्याकरता एक उपाय आहे म्हटले. तो उपाय जर तू केला हे पापकर्म केलेलं आहे. या पापकर्मातून तुझी सुटका होईल आणि तुला नरकाला जाण्यापासून तू वाचशील. काय उपाय कोणतं साधन करू. बघा जीवनभर पापकर्म करणारा मनुष्य आहे. जीवनभर कर्म करणारा मनुष्य वाल्या कोळी
वाल्या कोळ्यासारखं पाप आतापर्यंत कोणी केलं नाही, करत नाही, करणार नाही. पण माऊली ज्ञानेश्वर महाराज मात्र हरिपाठामध्ये त्यांचं नाव घेतात. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. वाल्मिक म्हणजे वाल्याचा वाल्मिक झाला, कोळी याची कीर्ती वाढली गहन. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये कोणत्याच व्यक्तीचं नाव घेतलं नाही, परंतु वाल्या कोळ्याचं नाव पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. आणि ज्याला म्हणता येत नव्हतं, राम नाम म्हणता येत नव्हतं, तो मरा मरा म्हणायचा. नारदजी म्हणायचे राम म्हण. बघा तुम्ही राम शब्द उच्चारताना जसं पाईपलाईन आपण करतो ना, तर पाईपलाईन करताना एक वाल भेटतो बघा, त्याला म्हणतात नॉन रिटर्न वाल. काय म्हणतात? नॉन रिटर्न वाल. नॉन रिटर्न वाल म्हणजे काय? वाघ जर आपण वाल जर बंद केला तर पुढं पाणी जात नाही, म्हणजे वालवर पाणी अवलंबून असतं. तसं अंतःकरणामध्ये जन्मोजन्मी केलेली जी पाप कर्म आहे ती अंतःकरणामध्ये आहे, आणि अंतःकरणामध्ये केलेली जी पाप आहे ती पाप रा हा शब्द प्रयोग केल्याबरोबर बाहेर जातात. रा शब्द प्रयोग केला की अंतःकरणातली जन्मोजन्मीची पाप मुखाच्या द्वारातून बाहेर जातात. मग आता मग कशा करता? बाहेर गेलेली पाप पुन्हा आतमध्ये प्रवेश करू नये म्हणून म्हणजे नॉन रिटर्न वाल, म्हणजे पुन्हा गेलेली पाप पुन्हा येऊ नये म्हणून नॉन रिटर्न वाल जसा असतो तसं रा हा शब्द केल्याबरोबर मुख उघडतं आणि म हा शब्द प्रयोग केल्याबरोबर मुख बंद होतं. राम नामामध्ये हे सामर्थ्य आहे. जसं रामायणामध्ये एक असणारा छोटासा प्रसंग, ज्या वेळेला पंचवटीमध्ये असणारा रावण आला, साधूचा वेश धारण केला, आणि तो मारीच नावाचा काय राक्षस आला, आणि त्यानं हरणाचं काय रूप धारण केलं, आणि त्या सीतेनं सांगितलं मला ते हरण पाहिजे. देवानं पाहिलं, डोळे बंद केले, अरे हे सृष्टी तर मी निर्माण केली, हे ब्रह्मांड तर मी निर्माण केलं, आणि मला माहितीये की या ब्रह्मांडामध्ये मी सोन्याचं हरण निर्माण केलेलं, मग आला कुठून? पण ही म्हणते की मला ते हरण पाहिजे. मग आता हिचा हट्ट, स्त्री हट्ट, बाल हट्ट, हट्टाचे अनेक प्रकार आहे ना. हिनं सांगितलं मला ते सोन्याचं हरण पाहिजे. मग आता हिची इच्छा पूर्ण करण्याकरता हिला काही दिवस पाठवलं पाहिजे. कुठं? सोन्याच्या लंकेमध्ये पाठवलं पाहिजे. आणि त्या हरणाचा पाठलाग करण्याकरता प्रभू रामचंद्रही गेले, आणि त्यानंतर मारीच मारला, परंतु आवाज त्यानं ज्या वेळेला मृत्यूच्या वेळेला केला, हे सीते, हे लक्ष्मण, त्यावेळेला सीतेनं सांगितलं लक्ष्मण अरे तुझ्या भावावर संकट आलं, जा तू. लक्ष्मणानं लक्ष्मण रेषा खेचली आणि प्रभू रामचंद्राच्या रक्षणाकरता लक्ष्मण निघून गेला. आता सीता एकटीच पडली. अशा वेळेला साधू वेश धारण केलेला रावण तिथं आला आणि रावणानं भिक्षा मागितली. याला श्रीमंत भिकारी म्हणतात. श्रीमंत भिकारी आहे. साधूचा वेश धारण केला आणि भिक्षाम दे म्हणून ज्या वेळेला सीतेला कळालं, अगोदर तर कळालंच नाही, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन झालं, आणि सीतेला ज्या वेळेला रावण लंकेला घेऊन गेल्यानंतर प्रभू रामचंद्राला कालांतरानं माहीत पडलं आणि रावणानं सीतेचं हरण केलं. आणि म्हणून जवळजवळ 18 पद्म वानर सैन्य एकत्रित झालं, समुद्राच्या तीरावर गेले सगळे. समुद्राच्या तीरावर गेल्यानंतर आता जाईल कोण? लंकेला कोण जाईल? हनुमंतरायाला सांगितलं. हनुमंतरायांनी करोनी उड्डाण केले, लंकेचे शोधन. लंकेमध्ये गेले हनुमानजी, सीतेचा शोध लावून परतही आले. आल्यानंतर आता एवढं वानर सैन्य पलीकडच्या बाजूने न्यायचंय, आणि आता पलीकडं न्यायचं म्हणजे मग जायचं कसं? आता विशाल असणारा हा समुद्र आहे, जायचं कसं त्यावरून? जायचं कसं तर प्रश्न निर्माण झाला. वानर सेनेमध्ये 2 वानर होते, एक नळ आणि नीळ, आणि त्यांना साधूनं शाप दिलेला होता. कारण ते काय करायचे, साधू संतांच्या झोपड्या, ते संत महात्मे पाहिले की त्यांना उचलायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे, नळ नीळ, लहानपणी बाल वयामध्ये. आणि अशा वेळेला हा त्यांचा उदंडपणा पाहून ऋषी मुनींनी त्या दोघांना शाप दिला होता, नळ नीळ वानरांना, की पाण्यामध्ये तुमच्या हातामध्ये जी वस्तू तुम्ही टाकशाल ती पाण्यामध्ये बुडणार नाही, मग ती तरेल. मग त्यावेळेला कल्पना दिली प्रभू रामचंद्रांना की यांच्या हातामध्ये हे सामर्थ्य आहे, यांनी हातामध्ये दगड जर घेतले तर ते दगड पाण्यामध्ये जर यांनी टाकले ना तर ते पाण्यावर तरतात. मग त्यांनी ज्या वेळेला हातामध्ये दगड घेतले, पाण्यामध्ये टाकले, टाकल्याबरोबर ते तरायला लागले. मग तरायला लागले नंतर आता मग ते माणसाला नाही राहवत ना काही वेळेला, तो जो गर्व आहे किंवा जो अभिमान आहे की आमच्या हातामध्ये सामर्थ्य आहे की आम्ही हातामध्ये घेतलेले दगड पाण्यामध्ये टाकल्याबरोबर ते तरतात.
अभिमान झाला, गर्व झाला, आणि बराच सेतू तयार झालेला होता. बराच झालेला सेतू, तयार झालेला सेतू अभिमान झाल्याबरोबर पाण्यातच बुडाला तो. अभिमान झाला. पण हनुमानजी होते तिथं. हनुमानजीने त्या ठिकाणी पाहिलं की आता इथून तर आपल्याला लंकेला सगळं सैन्य न्यायचंय. मग हनुमानजीने काय केलं, एका दगडावर रा लिहावं, दुसऱ्या दगडावर हे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा. महाराज म्हणतात की राघवे सागरात पाषाण तारिले. देवाच्या नावामध्ये हे सामर्थ्य आहे की पाण्यावर दगड तरले. तुम्ही आम्ही दगड नाही तर काय, या दगडांना तारण्याकरता सुद्धा राम नाम काफी आहे. तर ज्या वेळेला हनुमानजींनी एका दगडावर रा लिहावं, दुसऱ्या दगडावर म लिहावं, दगड पाण्यामध्ये सोडले की ते तरायला लागले म्हणजे सेतू तयार सुरू झाला. बराच सेतू तयार होत चालला. आणि ही वार्ता रावणाला लंकेमध्ये पोहोचली. वाऱ्यासारखी बातमी तिकडे गेली ना की राम येत आहे, 18 पद्म वानर सैन्य आहे बरोबर, आणि पाण्यामध्ये दगड टाकतात आणि ते दगड पाण्यावर तरतात, आणि त्या असणाऱ्या सेतूवरून हे वानर सैन्य राम घेऊन येत आहे. लंकेमध्ये वाऱ्यासारखी बातमी ज्या वेळेला पसरली त्यावेळेला त्या ठिकाणी असणारे जे राक्षस आहे, जे सैन्य आहे, त्यांचं धैर्य लागलं ना खचायला. कारण त्यांच्याजवळ काय, दगड आहे. वानरांच्या हातामध्ये दगड आहे. आता लंका काही वाचत, धैर्य खचायला लागलं. रावणाला मंत्र्यांना सांगितलं, म्हटले महाराज आपल्या सैन्याचं धैर्य खचत चाललं. कारण त्या बाजूनं राम नामामुळं आणि दगड पाण्यावर तरतायत आणि ते सैन्य लंकेच्या दिशेनं प्रस्थान करतंय, आणि सगळं आपलं सैन्य धैर्य खचित झालेलं आहे. अशा वेळेला रावणानं सांगितलं, घाबरू नका, मी काही कमी नाही म्हणले, मी सुद्धा रावण आहे, अजिबात घाबरू नका, चला म्हटले समुद्राच्या तीरावर, माझी शक्ती तुम्हाला दाखवतो आज. मग काय रावण होता, खूप काही सैन्य, राक्षस सैन्य त्या ठिकाणी समुद्राच्या तीरावर गेलं. समुद्राच्या तीरावर गेल्यानंतर 300 असणारे राक्षस होते. त्या 300 राक्षसांना सांगितलं, तुम्हाला 300 जणांना जेवढा मोठा दगड, जेवढा मोठा डोंगर तुम्हाला उचलता येईल तेवढा मोठा दगड आणा मला माझ्याकडे उचलून. 300 जण गेले आणि एक भला मोठा दगड आणला त्यांनी, लोटीत आणला रावणाजवळ, आणि सांगितलं, बघा म्हटले माझी शक्ती आता त्यांच्याजवळ, त्यांच्यामुळं ते जर पाण्यावर दगड तारू शकतात तर मी काही कमी नाही. मग रावणाजवळ लोटीत तो दगड आणला. रावण त्या ठिकाणी समुद्राच्या तीरावर आहे, आणि अशा वेळेला सरका म्हणले बाजूला. आता सगळे राक्षस बाजूला झाले. बाजूला झाल्यानंतर रावण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यानं त्या दगडाजवळ जाऊन काहीतरी फुटफुटल्यासारखं केलं. म्हणजे दुसऱ्याने नाही ऐकलं ते, परंतु काहीतरी फुटफुटल्यासारखं केलं आणि बाजूला झाला. रावण बाजूला झाला. रावणानं सांगितलं, 300 जणांनी आणलेला दगड होता ना, त्यांनी सांगितलं आता हा दगड पाण्यामध्ये लोटून द्या. आता ती आज्ञा, रावणाची आज्ञा, पाण्यामध्ये लोटून द्या म्हणल्या बरोबर तो दगड ज्या वेळेला पाण्यामध्ये लोटला तर तो दगड लागला तरायला. पाण्यामध्ये लोटलेला दगड ज्या वेळेला तरायला लागला, सगळेच्या सगळे आनंदित झाले. राक्षस सैन्य धैर्य जे खचलेलं होतं पुन्हा आनंद झाला. रावणानं सांगितलं, जर तुम्हाला काही शंका जर असेल, आता हा पाण्यामध्ये दगड तरायला लागला, तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्हाला जेवढ्याला जाता येईल या दगडावर तेवढ्याच्या तेवढ्या दगडावर चढा, जर बुडाला तर मग मी आहे. खूप काही सैन्य दगडावर गेलं, परंतु मात्र पाण्यावर दगड तरतोय. मग काय शंका येण्याचं काही कारणच नाही. मग काय रावणाचा जय जयकार बोल, रावण महाराज की. तिकडं रावण म्हणजे रावणामध्ये सामर्थ्य आहे, पाण्यावर दगड धरतो म्हणजे घाबराचं काय काम. आता वार्ता ज्या वेळेला लंकेमध्ये ज्या वेळेला पसरली की रावणामध्ये सुद्धा असं सामर्थ्य आहे की रावण सुद्धा पाण्यावर दगड धरू शकतो, सगळ्यांना आनंद झाला लंकेमध्ये. परंतु मंदोदरी जी पत्नी आहे तिला वाटलं हे घडलंच कसं नेमकं. मग हा शयनगृहामध्ये ज्या वेळेला विश्रांती करता गेला, मग आता तिचा हट्ट, श्री हट्ट, तिनं सांगितलं, का हो म्हटले मी आज एक नवीनच ऐकलं. म्हटले काय, की तुम्ही पाण्यामध्ये दगड टाकायला सांगितलं आणि तो दगड पाण्यामध्ये तरला. त्यानं सांगितलं तुला जर शंका असेल तर मग सकाळी जाऊन पहा म्हणे पाण्यावर दगड तरलेला आहे की नाही. ते बरोबर आहे, मला ते पटतं म्हणे, परंतु राम नामामुळे पाण्यावर दगड तरेल हा मला विश्वास आहे. पण तुम्ही पाण्यामध्ये दगड लोटायला सांगितलं आणि तुमच्यामुळं पाण्यावर दगड तरला, हे मला काही
पटत नाही म्हटलं. मग तुला पटत नाही तर जाऊन पाय ना. मी आता थकलेलो आहे म्हटले, मला झोपून दे. झोपून नाही देणार म्हटले मी, तुम्हाला विश्रांती नाही करून देणार. मला हे रहस्य कळालं पाहिजे म्हटले. नेमकं हे पाण्यावर तुम्ही दगड टाकल्यानंतर तू तरतो कसा, काय रहस्य आहे म्हटली याचं. जोपर्यंत मला सांगणार नाही तोपर्यंत मी झोपू नाही देणार. मग आता यानं सांगितलं, आता रावण नाहीच आहे. यानं सांगितलं मी आज आतापर्यंत कोणाला नाही सांगितलं, परंतु आता मी तुलाच फक्त तुला सांगतो, तू कोणाला सांगू नको. आता बाईला सांगितल्यानंतर त्याने सांगितलं मी फक्त तुला सांगतो, तू कुणाला सांगू नको. मी त्याच्यामध्ये एक राजकारण केलं म्हटलं. राजकारण? काय राजकारण केलं? असं राजकारण असं केलं म्हटले की तो दगड ज्या वेळेला मी लोटीत माझ्या जवळ आणण्याकरता सांगितला आणि त्याच्या जवळ जाऊन मी फुटफुटल्यासारखं काही जे केलं, तर ते जे केलं ना त्याच्यातलं एक रहस्य असं आहे की त्या दगडाला मी शपथ घातली. काय? त्या दगडाला शपथ घातली. त्या दगडाला सांगितले, दगडा जर तू या असणाऱ्या पाण्यामध्ये जर बुडाला तर तुला राम नामाची शपथ आहे, तुला रामाची शपथ आहे. रामाची शपथ आहे म्हटल्याबरोबर दगड कसा बुडेल हो? रामाची शपथ आहे म्हटल्याबरोबर लोटलेला दगड पाण्यामध्ये तरायला लागला. रावण म्हणतो तरी ही अवकात माझी नाही, हे सामर्थ्य माझं नाही. मी तो अल्पमतीहीन, अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. नामामध्ये हे सामर्थ्य आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज सारखे संत, जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे जे संत आहे त्यांनी पाहिलं या कलियुगामध्ये जन्माला आलेल्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. साधन कोणतं सांगावं बरं? मग साधन सांगितलं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी आपल्याला. महाराज म्हणतात की आपला सुद्धा विधी होणार, आपला सुद्धा या ठिकाणी शेवट होणार. मग शेवट संतांचाही झाला, पण संतांचा शेवट झाला, परंतु महाराज म्हणतात आमचा शेवट गोड झाला. काय केलं तुम्ही? महाराज म्हणतात या जसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस. शेवटचा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या अंत्ययात्रेच्या वेळेला शहरामध्ये ते लावतात, तो रथ असतो आणि त्या रथाच्या पाठीमागे एक गाणं, म्हणजे गाणं नाही म्हणत त्याला गीत म्हणतात, आणि ते गीत गायलं जातं. हे राम हे राम हे राम हे राम, तू ही माता तू ही पिता, तू ही माता तू ही पिता, तू ही तो है राधा का श्याम. हे राम हे राम हे राम हे राम.
शेवटच्या दिवशी हे गीत गायल्या जात नाही तो रथ नसला जर रथ तर लोक म्हणत चालतात राम नाम सत्य है हा राम नाम सत्य लोक म्हणत चालतात राम नाम सत्य है राम नाम सत्य है राम नाम सत्य है देवाचं नाम रामाचं नाव सत्य आहे म्हणून देवाचं नाम अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे सुका पार नाही म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज या समाजाचा विचार करतायत आणि उपदेश करतात महाराज म्हणतात त्या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर राम भजो तुम राम भजो तुम राम भजो राम भजो तुम भवजल पार करे भवजल पार करे राम भजो राम भजो राम भजो राम भजो भवजल पार करे भवजल पार करे राम भजो तुम रामाचं भजन अर्थात देवाचं भजन करण्याकरता हे मनुष्य शरीर आहे ना म्हणून राम कृष्ण नामे एक तर राम म्हणा नाहीतर कृष्ण म्हणा दोन नाम आत्मकल्याणाकरता संत महापुरुषांनी सांगितलं राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरे आणि या दोन नामाचं उच्चारण करून महाराज म्हणतात हृदय मंदिरे स्मराकारे या दोन नामाचा उच्चार महाराज म्हणतात करा परंतु तो मृत्यू येण्याच्या अगोदर मुखानं आपल्याला म्हणता येईल राम म्हणता येईल मृत्यू नंतर नाही म्हणता येणार म्हणून महाराज म्हणतात हृदय मंदिरे स्मराकारे अर्थात हे सोप्यातलं सोपं साधन करून महाराज म्हणतात जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून आपली सुटका करा ज्याचं वर्णन अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये आपण करा सोडवन परंतु जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून सुटका होण्याकरता साधन म्हटले ते साधन म्हणजेच राम कृष्ण नामे हे दोन्ही साजेरी हृदय मंदिरे स्मराकारे हे साधन करून आपुली आपण करा सोडवन आणि संसार बंधन तोडावे गे विठोबा रखुमा
साधन माऊली ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी अभंगामध्ये सांगतायत रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. आणि हे साधन करून महाराज म्हणतात आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे. 2 मिनिटं भगवंताचं भजन. सगळ्यांनी हातानं टाळी मुखानं भगवंताचं पाठीमागं भजन म्हणायचं. झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी आपल्याला समर्पित करायची. सीताराम राम राम सीताराम साधन हे संत महात्मे आपल्याला सांगतात. कामामध्ये काम काही म्हणा राम नाम. राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. महाराज म्हणतात राम राम स्मरा आधी. सगळ्यात अगोदरच्या करता आपण या मृत्यू लोकामध्ये आलो ते असणारं कर्तव्य महाराज म्हणतात या ठिकाणी करा. शतम विहाय भोक्तव्यम. 100 कामं सोडून भोजन करा. 1000 कामं सोडून स्नान करा. 1,00,000 कामं सोडून दान धर्म करा. आणि 1,00,00,000 कामं सोडून भगवंताचं भजन करा. भगवंताचं भजन. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत. लक्ष्यम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. महाराज म्हणतात ज्या कामा करता भगवंतानं जे मनुष्य शरीर दिलेलं आहे त्या मनुष्य शरीराला आल्यानंतर राम राम स्मरा आधी. आधी घेरे राम नाम. अगोदर भगवंताचं भजन या ठिकाणी करा. हा उपदेश संत महात्मे आपल्याला या ठिकाणी देतात. महाराज म्हणतात
आणि हे साधन करून आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. असो आज ज्या मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्यातून जाऊन ज्या मातोश्रींना 1 वर्ष पूर्ण झालं, आमच्या कैलासवासी शांताबाई मच्छिंद्र पाटील बाराहाते, समस्त बाराहाते परिवार सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कैलासवासी आमच्या शांताबाई मच्छिंद्र पाटील बाराहाते, भगवान परमात्मा त्यांच्या जीवात्म्याला चिर शांती देऊ, हीच उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण असणारी श्रद्धांजली, आदरांजली, तिलांजली या ठिकाणी देऊया. आणि 2 शब्द कोणीतरी श्रद्धांजलीपर या ठिकाणी बोलतील. या ठिकाणी मातोश्रींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी केशर आंब्याचं वृक्ष वाटप त्यांनाच आहे का, आपल्याला नाही ना? सगळ्याला या. तर या ठिकाणी झालेली सेवा प्रभूचरणी या ठिकाणी समर्पित करण्यात तत्पूर्वी सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना. 2 दिवसानंतर म्हणजेच परवाच्या दिवशीच ना, 23 तारखेला बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू धर्माच्या बंधू आणि भगिनींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आपलं सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम श्री क्षेत्र सरला बेट महाराजांच्या समर्थनार्थ एका विशाल हिंदू गर्जना मोर्चाचं आणि आयोजन गंगापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी त्या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. तर या मोर्चाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपण संघटित राहणं हीच काळाची आजची गरज आहे. आणि म्हणून त्या मोर्चाला आपण सगळ्यांनी यावं, उपस्थित राहावं, ही सर्वांना या ठिकाणी. हॅलो, लताबाई दत्तू पाटील शिंदे दंडे दंडे चालू आहे ना, काढायचं. लताबाई दत्तू पाटील दंडे. चालू करा ते. चला या पटकन, कोण या. त्यानंतर नंदाबाई एकनाथ पाटील कराळे, हिराबाई लखुचंद पाटील कराळे, ललिताबाई ज्ञानेश्वर पाटील निळे, सरलाबाई भारत पाटील निळे, भगवान मच्छिंद्र पाटील ते स्वतः देणार आहे. हॅलो, यांच्या कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई मच्छिंद्र पाटील बाराते यांच्या या स्मरणार्थ या ठिकाणी या केशर आंब्याच्या रोपांचं या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे आणि करणार आहे बाकीचं. तर आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई मच्छिंद्र पाटील बाराते यांचं या ठिकाणी पुण्यस्मरणाचं कार्यक्रमाच्या निमित्तानं कीर्तनाचं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तरी श्री क्षेत्र महंत रामगिरी महाराज सेवा आश्रम सिंगी आश्रमाचे मठाधिपती हरिभक्तपरायण अर्जुन महाराज यांचं या ठिकाणी सुरसाव्य असं कीर्तन या ठिकाणी पार पडलेलं आहे. त्यांना साथ देणारे गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य, पेटी वादक आणि पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी यांचं महाराजांसह यांचं सर्वांचं या ठिकाणी बाराहाती पाटील परिवाराच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे शांताबाई म्हणजे आमच्या गावात पिंपरी गावच्या नानी बाराहाती कुटुंबियांच्या
तर यांचा स्वभाव जो आहे तो नावाप्रमाणेच होता. शांताबाई हे नाव त्यांना आयुष्यभर शोभण्यासारखं होतं, कारण ते त्या शांत स्वभावाच्या असल्या कारणाने त्यांनी सर्वांनाच कुटुंबाला फार मोठ्या प्रमाणात प्रेम दिलेलं होतं. तर अशा या शांतानानींना आज जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या निमित्तानं या ठिकाणी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि अशा या मातोश्रींना मी माझ्या भारतीय कुटुंबियाच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे बांगलादेशामध्ये जे काही सत्ता परिवर्तन झालं आणि त्या सत्ता परिवर्तन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या तिथं असलेल्या अल्पसंख्याक हिंदू समाजावर, ख्रिश्चन समाजावर, त्याचप्रमाणे बौद्ध समाजावर अशा अल्पसंख्याकावर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. आणि त्या संदर्भात आपल्या सरळा बेटाची महंत रामगिरी महाराज यांनी थोडी वाच्यता केली आणि त्या संदर्भात थोडं समर्थन केलं. तर त्याच्या संदर्भात महाराजांच्या विरोधात बऱ्याच ठिकाणी आंदोलनं झाली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. तर त्याच्या निषेधार्थ आपल्याला 23 तारखेला गंगापूर येथे सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी मोर्चा काढायचा आहे आणि महाराजांचं समर्थन त्या ठिकाणी करायचं आहे. तरी सर्वांना विनंती आहे, पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्त पाहुणे मंडळी जे काही या ठिकाणी कार्यक्रमाला हजर झालेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की 23 तारखेला सकाळी 10 वाजता गंगापूरला मोठ्या संख्येने हजर व्हायचं आहे. धन्यवाद. यानंतर बाळासाहेब फक्कडराव पवार चंडूफळ हे 2 शब्द बोलतील. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या ती कीर्ती जगा माझ्या. आज कैलासवासी गबा शांताबाई मच्छिंद्र पाटील भराडे नानी, आमच्या आजी, सर्व कुटुंबातील मनमिळाव व्यक्तिमत्व असणारं हे आपल्यातून हरपून आज 1 वर्ष त्यांना पूर्ण झालेलं आहे. असे हे जुने मंडळी आपल्याला लाभलेली मंडळी. मी माझा सहवास महाराज 2-3 वर्ष मी या ठिकाणी शाळेत होतो. माझे ते आजोबा होते, माझं हे मामाचं गाव आहे. माझ्या या पवार परिवाराच्या वतीने, शेंडूफळ ग्रामस्थ भरणी मंडळाच्या वतीने, वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरणारे सर, शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी नानींना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि थांबतो. जय हरी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया, तुझ्या पर करा सोडून, तुझ्या पर
नी सा सा नी नी धा धा पा पा मा गा गा सा सा नी नी धा धा पा पा मा गा गा सा सा नी नी धा धा पा पा मा गा गा सा पा धा नी 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 सा 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 नी नी धा धा पा पा मा गा गा सा सा नी नी धा धा पा पा मा गा गा सा 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 नी नी धा धा पा पा मा गा गा सा पा धा नी 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 सा 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 संसार बंधन तोडावे की बंधन तोडावे आपुले आपण करा सोडव आपुले आपण करा सोडव आपुले आपण करा सोडव आपुले आपण करा सोडव करा सोडव झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय ओ बोलिले कोरे वेणवा कोरे कोरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा नाही विचारला तुकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरीजी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की जय.